मागच्या 4 महिन्यामध्ये धुळे जिल्ह्यातल्या 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलंय। सततच्या संकटांनी बळीराजा सध्या हवाल दिला आहे आणि त्यामुळे टोकाचं पाऊल उचलतोय। एकदातलं चित्र पाहिलं किंवा मन खचून जातं आणि मग एकदा मन खचल्यानंतर दुसरा एक आधार सरकार म्हणून असतं ते नाही राहिलं। एकदा सरकारनं असं म्हटलं असतं की तुम्ही काही घाबरू नका, आम्ही पूर्ण मदत करू, उभं करू, वर्षभर उभं करू आणि पुढच्या वर्षी बियाणासाठी पण तुम्हाला ताकद देऊ, असं न बोलता अजितदादा म्हणतात सोंग करता येत नाही। काय आधार राहील शेतकऱ्याला? तुम्ही जे म्हणता इकडे पैसे नाही म्हणतोय मुख्यमंत्री, आज करू उद्या करू। अरे तुम्ही किती मदत करणार आहे, कशी करणार आहे? राज्याला काही अधिकार आहे का नाही? नियमावर बोट ठेवून फक्त आत्ता काम करायचं आणि तुमचे सगळे धंदे बगर नियमाचे चालू ठेवायचे।